सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आता मुंबई पुण्याला जाण्याची गरज नाही. ज्वेलरी पासून कपडे खरेदी, खाण्यापासून ते राहण्यापर्यंतची सोय, सर्व काही एकाच छताखाली, म्हणजेच पोवई नाका येथील राजर्षी मॉल येथे. भोरी तालुका खंडाळा येथील कुमारी स्नेहल धायगुडे हिची कलेक्टरपदी निवड. यूपीएससीच्या परीक्षेच्या निकालात 108व्या रँकने ती उत्तीर्ण. जिल्ह्यात तिच्या या यशाबद्दल अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव. पाहुयात मुक्तागिरी न्यूजचे आमचे प्रतिनिधी सुरेश भोटे यांची ही बातमी. मी सुरेश भोटे, मुक्तागिरी चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण सातारा जिल्ह्यातील भोरी या गावात आलेलो आहे. आता नुकत्याच यूपीएससीच्या परीक्षा घेण्यात आल्या. त्यामध्ये भोरी तालुका खंडाळा गावची कन्या स्नेहल धायगुडे, जिचे वडील पोलीस दलामध्ये गेली अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम करत आहेत, त्यांच्या आज घरी आपण येऊन पोचलेलो आहे. आपण यूपीएससी परीक्षेमध्ये जे स्नेहलला यश मिळालेलं आहे, ते तिने यश कसं मिळवलं ही आपण थेट संपर्क बातचीत स्नेहलशीच करणार आहोत. स्नेहल मॅडम, तुम्ही यूपीएससी परीक्षा दिली नुकतीच, तर ग्रामीण भागामधली मुलं यूपीएससी परीक्षेबद्दल अतिशय त्यांचा न्यूनगंड असा आहे की परीक्षा भयंकर अवघड असते, त्यात पास होत नाही. तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय बोलायचं, थोडंसं बोलू शकता का? नक्कीच. म्हणजे यूपीएससीची परीक्षा अवघड आहे असं म्हणण्यापेक्षा नंबर ऑफ कॅन्डिडेट्स की जे एक्झामसाठी अपिअर होतात ते जास्त आहेत. त्याच्यामुळे स्पर्धेची काठिण्य पातळी आणखी जास्त वाढते. म्हणजे एक्झाम अवघड आहे, पण असं नाही की ते लोक क्रॅक नाही करू शकत किंवा त्याच्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अडचणी येतील. पण मग ही एक्झाम जर का क्लिअर करायची असेल तर तुम्हाला सातत्यपूर्वक प्रयत्न आणि म्हणजे एक सेल्फ मोटिवेशन कंटिन्युअसली गरजेचं आहे की जेणेकरून तुम्ही अभ्यासात कन्सिस्टंट राहाल. आणि जर का तुम्ही एकदम मनापासून प्रयत्न केले तर नक्कीच यश मिळू शकतं. आता जे परीक्षा देणारे विद्यार्थी येथून पुढे आहेत, तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगू शकाल? माझं महत्वाचं सांगणं असेल की यूपीएससी ही एकच परीक्षा नाहीये की ज्याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे फक्त स्पर्धा परीक्षा हे एकच मीडियम केंद्रस्थानी न राहता बाकी सगळ्या एक्झाम्स आहेत, वेगवेगळ्या फील्डची माहिती मिळवून त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. पण तरीही ज्या लोकांना खरंच मनापासून स्पर्धा परीक्षा किंवा ह्या सिव्हिल सर्व्हिसेस मध्येच जायचं आहे असं ज्यांना वाटतं, तर त्यांनी अगदी म्हणजे लहानपणापासून शाळेत असतानाच त्यांचा जो काही अभ्यासक्रम आहे तो व्यवस्थित आणि काळजीपूर्वकरित्या पूर्ण करायला पाहिजे. आणि मग एकदम म्हणजे तो जर का आपला बेस स्ट्रॉंग असेल तर त्याचा पुढे जाऊन नक्कीच फायदा होतो. स्नेहल मॅडम, तुम्ही जो आता अभ्यास केला त्या अभ्यास करण्यामध्ये तुम्हाला आई वडील सुरुवातीपासून तुम्ही लहान वयापासून शाळेत असताना अभ्यास करण्यासाठी ते प्रवृत्त करत होते का? काय सांगाल आई वडिलांच्या विषयी? हो, नक्कीच. म्हणजे अगदी एकदम सुरुवातीला प्राथमिक शाळेत असताना म्हणजे 1ली ते 4थी जे बेसिक गणित किंवा पाढे असतात तर मग ते आई घ्यायची म्हणून किंवा मग ते शिकवणं व्हायचं. पण मग नंतर मी 8वी नंतर बाहेर राहिले होते हॉस्टेलला, तर तेव्हा पालकांचा म्हणजे शिक्षणामध्ये डायरेक्ट शिकवण्यामध्ये कमी रोल होता. स्नेहल, अभ्यासाविषयी अभ्यास कसा तू यूपीएससी परीक्षा देत असताना केला, त्या संदर्भात थोडंसं माहिती होईल का? माझ्या बाबतीत असं होतं की मी ग्रॅज्युएशन मध्ये असतानाच फिक्स ठरवलं होतं की मी यूपीएससीच करणार आहे. मग त्याच्यामुळे संडे आणि सॅटर्डे दररोज सुट्टी असते दर आठवड्यात, तर मग तेव्हा त्या वेळेचा व्यवस्थित उपयोग करावा म्हणून मी एक कोचिंग इन्स्टिट्यूट जॉईन केली होती. आणि तिथे दररोज म्हणजे शनिवारी आणि रविवारी 4 तास लेक्चर्स व्हायचे. तर मग ते थोडासा टच राहण्यासाठी ते केलं. पण मग पूर्ण कॉलेज संपल्यानंतर 1 वर्ष फक्त यूपीएससी साठी अभ्यास करत होते. मग त्या 1 वर्षभरात दिवसाचं शेड्यूल फिक्स होतं की दररोज मिनिमम 10 तास तरी अभ्यास झाला पाहिजे. म्हणजे 10 तास न मेजर करता ते टार्गेट ठरवले होते की आता एवढ्या वेळात हा विषय कम्प्लीट करायचा आहे, मग त्याच्यानंतर हा विषय कम्प्लीट करायचा आहे. मग अशा रीतीने सगळा सिलेबस कम्प्लीट करण्यासाठी तो शेड्यूल ठरवलं होतं. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा एक्झाम झाली तर एक्झामच्या पहिल्या टप्प्यापासून शेवटच्या टप्प्यापर्यंत
प्रत्येक स्टेजला म्हणजे 3 टप्प्यांच्या मध्ये त्या एक्झामची रिक्वायरमेंट पूर्ण करण्यासाठी त्या प्रकारचा अभ्यास केला. ज्या दिवशी तुमचा युपीएससीचा निकाल लागला आणि तुम्ही देशात 108व्या रँकनी पास झाला त्या दिवसाबद्दल तुम्ही काय सांगू शकाल मॅडम? तर खरंच की आयुष्यातला एक अविस्मरणीय दिवस असेल, कारण की म्हणजे थोडंसं माहिती होतं की आज म्हणजे 5 एप्रिलला रिझल्ट लागेल म्हणून, पण नक्की नव्हतं. मग सगळ्यांची अशी धाकधूक होती की कधीतरी रिझल्ट म्हणजे येईल. 6 वाजले 7 वाजले तरी रिझल्ट नाही आला, पण तरी पण कंटिन्युअसली मोबाईलवर PDF सर्च करणं चालूच होतं. मग जेव्हा रिझल्ट आला तेव्हा मी माझ्या मैत्रिणींसोबत होते, म्हणजे पुण्यातच होते. मग अगदी ते PDF मध्ये नाव शोधताना पण जरा मनात धाकधूक होती, आणि जेव्हा मग नाव सापडलं तेव्हा खरंच म्हणजे अगदी त्या एका मिनिटात पूर्ण चित्रच पालटलं. म्हणजे अगदी मी जिथे ग्रंथालयात अभ्यास करते तर तिथल्या सगळ्या लोकांचा एकदम जल्लोष सुरू झाला. आणि मग पहिल्यांदा घरी आई बाबांना फोन करून सांगितलं. मग त्यांचा पण आनंद म्हणजे पारावरच नाही राहिला. आणि त्याच्यापासून आताच्या दिवसांपर्यंत फक्त सगळे सत्कार किंवा अभिनंदनाचा वर्षाव चालूच आहे. स्नेहल मॅडम, तुम्ही कलेक्टर पदापर्यंत आता जाऊन पोहोचला, परंतु त्याच्या पाठीमागं ज्यांची साथ तुम्हाला आहे ते कोणाकोणाशी सांगू शकाल का? साहजिकच म्हणजे पहिल्यांदा आई वडील दोघं पण, कारण की त्यांनी लहानपणापासून मला चांगल्या शाळामध्ये किंवा चांगले टीचर्स मिळावेत म्हणून अट्टहास केला. त्याच्यानंतर माझे सगळे शिक्षक, म्हणजे फक्त शेवटच्या टप्प्यातलेच नाही तर अगदी पहिलीपासूनचे सगळे शिक्षक. मी स्पोर्ट्स वेगवेगळे खेळायचे तर तिथले माझे सगळे स्पोर्ट्स टीचर, नंतर माझ्या कॉलेजमधले सगळे सिनियर्स, माझे फ्रेंड्स, आणि शेवटच्या टप्प्यात मी जेव्हा पूर्ण 1 वर्षभर अभ्यास करत होते तेव्हा माझ्यासोबत असणारे सगळे माझे क्लासमेट्स. त्या सगळ्यांमुळेच मी इथे येऊ शकले. आता आपण स्नेहलचे पप्पा नानासाहेब दायगुडे, जे पोलीस दलामध्ये गेले अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम करतायत, त्यांचं नाव सदैव जिल्ह्यामध्ये कामाच्या बद्दल घेतलं जातं. त्यांच्याशी आपण आता बातचीत करणार आहोत दायगुडे साहेबांशी. दायगुडे साहेब, तुम्ही पोलीस दलामध्ये काम करता. तुम्हाला मी एवढंच विचारेल की तुमचे मोठमोठे अधिकारी तुम्ही आजपर्यंत पाहिले, आणि अधिकारी आल्यानंतर तुम्ही त्यांना सॅल्यूट मारता साहेब. मग तुमची मुलगी आज कलेक्टर झाली तर तुम्हाला असं वाटतं का की मुलीला आपण सॅल्यूट करावा? काय तुम्ही सांगू शकाल? थोडंसं बोला की जरा. नाही, ठीक आहे, हे झालंय, खूप छान झालंय, आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. म्हणजे मला हे स्वप्न पडल्यासारखं वाटतंय की हे प्रत्यक्षात घडलंय का नाही याच्यावरती माझा अजून पूर्ण विश्वास बसत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे सगळं आता सत्कार, हार तुरे ह्या सगळ्या बाबी चालू झाल्यानंतर मी एकदम हवेत गेल्यासारखं वाटतंय. आता तुमचा प्रश्न असा आहे की सॅल्यूट मारावा न मारावा हा थोडासा वेगळा विषय आहे. ज्या ठिकाणी जशी परिस्थिती तयार होईल, जशी परिस्थिती निर्माण होईल त्या ठिकाणी तो निर्णय घेतला जाईल. आता तो मारायचा नाही मारायचा मी आता काही सांगू शकत नाही. बरं, मुलगी एवढ्या उच्च पदावर जाईल असं तुम्हाला वाटत होतं का? थोडस वाटत होतं, पण एवढ्या कमी वयामध्ये, एवढ्या कमी याच्यामध्ये कालावधीमध्ये तिथपर्यंत जाईल असं नव्हतं वाटलं. पण ते मुलीचं स्वप्न होतं ती साकार करेल, पण ती पहिल्या आयटमला करेल, दुसऱ्या आयटमला करेल, तिसऱ्या आयटमला करेल असं काही वाटलं नव्हतं. पण ते पहिल्या आयटमला झालं हे माझ्यासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी, आमच्या समाजासाठी किंवा इतर सगळ्याच विभागासाठी ते उल्लेखनीय आहे. बरं, ज्या दिवशी युपीएससीचा रिझल्ट लागला आणि तुमची मुलगी 108व्या रँकनी देशामध्ये उत्तीर्ण झाली त्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला फोन कोणाचा आला साहेब? ज्या वेळेला मुलगी उत्तीर्ण झाली त्यावेळेला मी ऑफिसमध्ये काम करत होतो, DYSP ऑफिसमध्ये काम करत असताना मी पण जरा थोडस म्हणजे धावपळ करत होतो, उलघाल करत होतो की मला फोन येईल का. मी तिला मेसेज वगैरे करायचो, ती मला टाकायची मेसेज. आम्ही फोनवर जास्त बोललो नाही, पण त्या क्षणापर्यंत मेसेज 1-2 आले. अजून कळला नाही, कदाचित म्हटलं ते टेन्शन मध्ये असेल म्हणून मी पण जास्त काही आग्रह धरला नाही. आणि संध्याकाळी बरोबर 6:30 असतील, 6:15 6:30च्या दरम्यान फोन केला तिनं की पप्पा मी नॅशनलचे म्हणजे जी UPSCची परीक्षा पास झालेली आहे आणि माझा भारत देशामध्ये 108 नंबर आला. त्यावेळेला मला माझे फोन एक क्षणात मी कट केला फोन, म्हणजे तिनं पण कट केला. ती पण चोकअप झाली एकदम. तिची मानसिकता अशी आनंदाने अशी खलवली, माझी बी मानसिकता खलवली. ऑफिस मधले सगळे स्टाफ गोळा झाला. नेमकं धायगुडे दादांना काय झालं तर त्यावेळेला जरा स्टाफ मेंबरला माहित होतं की यांची मुलीचा आज रिझल्ट कळणार आहे असं मी थोडंसं वक्तव्य केलं होतं. अर्धा 1 तास मला काही सुचत नव्हतं, पण
मी पहिला फोन या आनंदाचा फोन माझ्या घरी केला, परंतु घरी काय फोन लागत नव्हता म्हणून दुसऱ्या फोनवर करून सांगितलं की असं असं झालेलं आहे. आणि नंतर मी पहिला फोन माझे जे आदरणीय खाडे साहेब म्हणून आहेत, ते आता सोलापूरला आहेत. वाठारला असताना स्नेहलचा त्यांनी 10वीला 96% 95% मार्क पडल्या वेळेला सत्कार केला होता. एकमेव माझ्यासाठी थोडेसे ते आदर्श, म्हणजे ज्यांच्या हाताखाली मी काम केलं ते सगळेच आदर्श, पण त्यातनं बी थोडंसं खाडे साहेब म्हटलं तर त्यांचे माझे थोडे जिव्हाळ्याचे संबंध आले, कारण त्यांनी माझ्या शासकीय कामापेक्षा माझ्या कौटुंबिक ह्याच्यामध्ये ते नेहमीच मला विचारपूस करायचे आणि माझ्या लेकराचं म्हणजे माझ्या स्नेहलचं ते नेहमीच कौतुक करायचे. खास स्नेहलसाठी ते त्यांच्या फॅमिली घेऊन माझ्या पोलीस लाईन मध्ये आलते त्यांची चर्चा करायसाठी, कारण त्यांनी सुद्धा ह्या प्रोसेसमध्ये ते होते, ऍग्रिकोचे अधिकारी होते, त्याच्यामुळे त्यांना ह्या गोष्टीची कल्पना होती. पण नंतर ज्या वेळेला मी काम करत असताना मग ते श्रीधर जाधव साहेब असतील, शेळके साहेब असतील किंवा आणि मला आता सगळ्याची नावं सांगता येणार नाहीत, पण जे ऍग्रिकोचे अधिकारी होते त्यांनाही UPSC MPSC काय असतं याचं नॉलेज असल्यामुळे त्यांनी मला वेळोवेळी सर्वांनीच सपोर्ट केलेला प्रभारी अधिकाऱ्यांनी, आणि सर्वांना मी सांगितलं. विशेष म्हणजे आमचे रिटायर्ड DYSP संभाजी पाटील साहेबांनी सुद्धा मला या बाबतीत खूप सहकार्य केलं आणि त्यांनी सुद्धा मुलीच्या बुद्धिमत्तेची एक चाचणी घेतली होती. त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की तुझी मुलगी UPSC क्रॅक करणार. स्नेहल ज्या दिवशी UPSC कलेक्टर झाली, तुम्हाला ज्या दिवशी समजलं फोन आला त्या दिवसाबद्दल तुम्हाला तो दिवस कसा वाटला तुम्हाला सांगू शकाल? दिवस असा आहे की माझ्या आयुष्यात जादू करणारा दिवस आहे. जसे जादूगार जादू करतो की काहीतरी वेगळं तयार करतो आणि वेगळी निर्मिती करतो, तसा तो दिवस माझ्या आयुष्यातला जादूचा दिवस आहे. आणि त्या जादूनं ऍक्च्युली पूर्णपणे आमचं लाईफ, पूर्णपणे आमचं वैचारिक पातळी, पूर्णपणे बॅकग्राऊंड, पूर्णपणे सहवास आणि इथनं पुढे निर्माण होणाऱ्या सगळ्या घडामोडी पूर्णपणे बदलून गेलेल्या आहेत. आता आपण स्नेहलच्या पप्पांशी चर्चा केलेली आहे, त्यांनी बरंच आपल्याला स्नेहल बद्दल सांगितलंय आणि खरोखर आनंदी झालोय आपण. त्यांचा जीवनपट जर पाहिला त्यांनी स्नेहल बद्दल बरंच काय सांगितलं, त्यांच्या अधिकाऱ्यांच्या बद्दल सांगितलं. आता आपण थेट बातचीत करणार आहे स्नेहलची मम्मी त्यांच्याबरोबर. ताई, स्नेहल बद्दल तुम्ही काय बोलू शकाल? तुम्हाला वाटत होतं का तुमची मुलगी कलेक्टर होईल म्हणून? असं वाटलं का तुम्हाला? नक्कीच वाटत होतं, पण इतक्या लवकर होईल असं नव्हतं वाटलं. स्नेहल अभ्यास करत असताना किंवा लहानपणापासून तुम्हाला त्रास देत होती का? अजिबात नाही. ती लहानपणापासूनच खूप शांत आणि शांत होती, खूपच शांत होती. सांगेल ते ऐकायची. अभ्यास म्हणजे मी 1ली ते 4थी पर्यंत तिचा अभ्यास, स्वयंपाक करत वगैरे असा. त्यांना टायमिंगच होतं की खेळायला अर्धा तासच सोडायचा, अभ्यासाला 1 तास, लहानपणीच असताना अभ्यासाला 1 तास बसवायचं. सगळं टायमिंग मध्ये. घरात आत नाही आलं मग सोडलेल्या वेळेत खेळण्याच्या, तर नाही आलं तर त्यांना बाहेरच ठेवायचं. आणखी मी तुम्हाला असं सांगू शकेल की तुमचे पती पोलीस दलात काम करतात आणि पोलीस दलाची नोकरी म्हटलं की भयंकर काम. जास्त वेळेला घरी वेळ देता येत नाही मुलांच्यासाठी ना घरच्यांच्यासाठी. तरी सुद्धा तुमच्या स्नेहलने यश मिळवलं, त्यामध्ये तुमच्या पतींचा सुद्धा कसा सहभाग आहे, ते तिला सपोर्ट कसे करत होते ते तुम्ही सांगा जरा थोडस. सपोर्ट म्हणजे ते त्यांना तिच्याकडे जायला वगैरे नव्हतं भेटत, पण आपले पैसे वगैरे देऊन की बाबा मला वेळ नाही ह्या पोलीसच्या नोकरीतून, तर तुला पूर्ण माझी हे सपोर्ट आहे की तू जा आणि तिला म्हणजे पैसे वगैरे दे, काय तिचं चाललंय काय नाही ते बघ, माझी नोकरीच अशी आहे तर मी नाही तुम्हाला पूर्ण वेळ देऊ शकत, तुम्हीच आता मला समजून घ्या आणि हे करा. आत्ताच आपण ज्या स्नेहल धायगुडे कलेक्टरपदी निवड झालेली आहे त्यांची आत्ताच मुलाखत घेतलेली आहे. सुरेश बोलते, मुक्तागिरी चॅनल, सातारा.